साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आपला कालचा विषय कोणता विषय होता? वारित्रशील आणि चारित्रशील म्हणजे पंचशिलावर आपण कालचा विषय पंचशिलाचा होता। पंचशिलावरच आपला आजही विषय, त्यापुढे कुशल कर्माकडे वळूया। कुशल कर्म शिलापासून सुरू होते। एकूण किती शिल आहे? आणि कर्म किती आहे? कुशल कर्म आणि अकुशल कर्म। कुशल कर्म आहे 10 आणि अकुशल कर्म आहे 10। तर भगवान बुद्धांनी जो या कुशल कर्मावर अकुशल कर्मावर उपदेश केलेला आहे, भगवान बुद्ध म्हणतात कथंच भिक्खवे अकुशलं। अकुशल काय आहे? भिक्षुंनो, अकुशल काय आहे? ज्याला अकुशलाला आपण पाप कर्म पण म्हणतो, ते अकुशल काय? पानाति पातो अकुशलं। काय अकुशल आहे? प्राण्याची हत्या करणे पाप कर्म आहे। अदिन्नादानं अकुशलं। अदिन्नादानं अकुशलं, चोरी करणे अकुशल आहे। कामेषु मिथ्याचारो अकुशलं। काम मिथ्याचार अकुशल कर्म आहे। मूसावादो अकुशलं, खोटं बोलणे अकुशल कर्म आहे। पिसुनाय वाचा अकुशलं, चहाडी चुगली करणे अकुशल कर्म आहे। भरुसाय वाचा अकुशलं, कठोर बोलणे अकुशल आहे। संपफलापो अकुशलं, व्यर्थची बडबड करणे हे सुद्धा अकुशल कर्म आहे। अभिज्ञा अकुशलं, लोभ उत्पन्न करणे अकुशल कर्म आहे। व्यापादो अकुशलं, द्वेष उत्पन्न होणे मनामध्ये अकुशल कर्म आहे। मिथ्यादिठी अकुशलं, मिथ्या दृष्टी अकुशल म्हणजे मोह। मिथ्या दृष्टी म्हणजे मोह अकुशल कर्म आहे। कथंच भिक्खवे अकुशलं मूलं,
आता या अकुशल कर्माचं मुख्य मूळ काय आहे? जे अकुशल उत्पन्न होते त्याचं मूळ काय आहे? काय असलं पाहिजे मूळ? जेवढं अकुशल कर्म उत्पन्न होते त्याचं मूळ काय आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात लोभो अकुशल मूलम. काय मूळ आहे याचं? लोभ हे अकुशलाचं मूळ आहे. मोह दोषो अकुशल मूलम. दोष काय आहे? देश अकुशल कर्माचं मूळ आहे. आणि मोहो अकुशल मूलम. मोह काय आहे? अकुशल कर्माचं मूळ आहे. हे तीन सारे अकुशल कर्म निर्माण करतात. कोणते कोणते? लोभ, द्वेष आणि मोह हे अकुशल कर्माचे मुख्य जनक आहे. यापासून अकुशल कर्म जन्म घेतात. तर हे अकुशल जन्म घेतात यामुळे याला कारण काय? कारण आहे मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी असल्यामुळे मनुष्य या प्रकारे गलत याच्यामध्ये वागतो. तर आपल्याला अकुशल हे जे पाहिले यामध्ये कुशल सुद्धा आहे. कुशल काय? कथंच भिक्खवे कुशलम. भगवान बुद्ध म्हणतात भिक्षूंनो मग कुशल काय? हे बघितलं आपण की अकुशल काय. आता आपण कुशल काय असलं पाहिजे? कुशल पानातिपाता वेरमणी कुशलम. प्राण्यांची हिंसा न करणे कुशल कर्म आहे. अदिन्नादाना वेरमणी कुशलम. चोरी न करणे हे काय? कुशल कर्म आहे. कामेषु मिच्छाचारा वेरमणी कुशलम. काम मिथ्या आचरण न करणे हे काय? कुशल कर्म आहे. मुसावादा वेरमणी कुशलम. खोटं बोलणे कुशल कर्म आहे. पिसुनाय वाचाय वेरमणी कुशलम. कुशल कर्म काय आहे? चहाडी चुगली न करणे कुशल कर्म आहे. हरुषाय वाचाय वेरमणी कुशलम. कठोर न बोलणे हे कुशल कर्म आहे. संपफलापो वेरमणी कुशलम. व्यर्थची बडबड न करणे काय? कुशल कर्म आहे. अनभिज्ञा कुशलम. अव्यापादो कुशलम. सम्मादिठी कुशलम. लोभ, द्वेष, मोह उत्पन्न न होऊ देणे हे काय? कुशल कर्म आहे. मग याचा मूळ काय आहे? याचा कुशलाचं मूळ काय आहे? काय असलं पाहिजे मूळ? अलोभो कुशल मूलम. याचं कुशल मूळ काय आहे? लोभ उत्पन्न न होऊ देणे, अलोभी राहणे कुशलाचं मूळ आहे. अदोषो कुशल मूलम. दोष, द्वेष मनामध्ये उत्पन्न न होऊ देणे कुशल उत्पन्न होण्याचं मूळ आहे. अमोह कुशल मूलम. मोह उत्पन्न झाला नाही तर आपल्या मनात काय उत्पन्न होते? कुशल उत्पन्न होते, चांगलं उत्पन्न होते. या प्रकारे भगवान बुद्धांनी कुशल आणि अकुशल याबद्दल सदाचरण आणि दुराचरण यावर
सांगितलेलं आहे की सदाचरण काय आहे आणि दुराचरण काय आहे. काय आहे दुराचरण? हे सर्व याच्या विरुद्ध वागणे, हत्या, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणे, चुगली करणे, कठोर बोलणे, कटू बोलणे, व्यर्थाची बकबक करणे, राग द्वेष मोह, लोभ द्वेष मोह उत्पन्न होणे, हे सारे दुराचरण आहे. आणि सदाचरण हे सर्व प्राणी हिंसा न करणे, चोरी न करणे, या प्रकारे हे कुशल सदाचरण आहे. म्हणून दुराचरणाच्या मार्गाने न जाणे म्हणजे हत्या न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, या प्रकारे हे पाप कर्म आहे. मग पाप कर्म एकूण किती आहे तर आपण पाप कर्म पाहूया. पाप कर्म किती आहे? एकूण 10 पाप कर्म आहे. या 10 पाप कर्मामध्ये सर्वच्या सर्व जग फसलेलं आहे. या 10 पाप कर्माचा त्याग करणे म्हणजे शील. शील कशाला म्हणतात? 10 पाप कर्माचा त्याग करणे म्हणजे शील. आता 10 पाप कर्म आपण पाहिले तर हे शील मग कोण पालन करतो आणि कोण या 10 पाप कर्मापासून परावृत्त होतो आणि कशामुळे या पाप कर्मापासून आपण बाहेर कशामुळे निघतो? तर भगवान बुद्धाकडे एक सत्पुरुष येऊन विचारणा करतो. भगवान बुद्धाला विचारतो, प्रश्न करतो, अंत जटा बहि जटा जटाय जटितं पजाय तंग तंग गोतम पुच्छामि को इमं विजटय जटं. भगवान बुद्धाला प्रश्न केला की आतमध्येही जाळं आहे, बाहेरही जाळं. कशाचं जाळं आहे? कशाचं जाळं आहे? आतमध्ये जाळं आहे आणि बाहेरही जाळं आहे. अंतजटा बहिजटा, जटाय जटाय. अंत जटा बही जटा जटाय जटितं पजाय. सारी प्रजा या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. सारी प्रजा कुठे अडकलेली आहे? या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. त्या जटा कोणत्या? तंग तंग गोतम पुच्छामी को इमं विजटय जटं. कोण असा व्यक्ती आहे? हे गौतम, मी तुला विचारतो आहे की कोण असा व्यक्ती आहे या जाळ्याला, जटाला तोडून टाकेल. जाळं कशाचं आहे? तृष्णेचं जाळ. आतमध्येही तृष्णा आहे, बाहेरही तृष्णा आहे आणि सारं जग या तृष्णेमध्ये अडकलेलं आहे. मग कोण असा व्यक्ती आहे की जो या जाळ्याला तोडू शकतो? तर भगवान बुद्ध उत्तर देतात, सिले पतिष्ठाय नरो सपन्यो. भगवान बुद्ध काय उत्तर देतात? सिले पतिष्ठाय नरो सपन्यो चित्तं पन्यंच भावनं आतापि निपको भिक्खू सो इमं विजटय जटं. जो नर नारी जे कोणी या प्रकारे नर असो चाहे नारी असो, तो सिले पतिष्ठाय काय व्हायला पाहिजे? शिलामध्ये प्रतिष्ठित व्हायला पाहिजे, शिलावर आरूढ व्हायला पाहिजे, शिलामध्ये प्रतिष्ठित व्हायला पाहिजे. शिले पतिष्ठाय नरो सपन्यो. तो नर, ती नारी काय बनणार? प्रज्ञावान बनेल. पय्यो नरो सपन्यो, ते प्रज्ञावान बनेल. शिले पतिष्ठाय नरो सपन्यो चित्तं पन्यंच भावनं. प्रज्ञावान बनल्यावर काय करणार? रात्रंदिवस प्रज्ञेची भावना करेल. त्याचं चित्तं पन्यंच भावनं. त्या व्यक्तीचं चित्त प्रज्ञेची भावना करेल, प्रज्ञेमध्ये रत राहील. पन्यंच भावनं आतापि निपको भिक्खू. जो यामध्ये निपुणता प्राप्त करण्याचं काम कोण करतो? रात्रंदिवस प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी निपुणता.
तरबेज होण्यासाठी, त्यामध्ये लीन होण्यासाठी निपुणता प्राप्त करण्याचं काम कोण करतो? भिक्खू. रात्रंदिवस त्याच्या मागे कोणतं काम आहे? एकच विकार नष्ट करणे, प्रज्ञा प्राप्त करणे. म्हणून आतापि निपुको भिक्खू सो इमं विजटय जटंग. जो यामध्ये निपुणता प्राप्त करणार, नर असो चाहे नारी असो चाहे भिक्खू असो, जो यामध्ये निपुणता प्राप्त करेल तोच व्यक्ती या तृष्णेच्या जाळ्याला तोडू शकतो. मग कशावर आरूढ व्हावं लागेल? शीलावर आरूढ झाल्याशिवाय तृष्णेचं जाळं तुटू शकत नाही, शक्य नाही. म्हणून शील आपण बघत आलो आतापर्यंत. शील आपल्याला काय करते? आधार देते, डगमगू देत नाही, पडू देत नाही. म्हणून शीलाचं कार्य काय आहे? आधार देते. म्हणून शील अखंड ठेवण्यासाठी आपण शीलावर कुठल्याही प्रकारचा मळ चढू देता कामा नये. अखंड असलं पाहिजे, यासाठी आपण सजग असलो पाहिजे. मी शील घेतलेलं आहे, माहीत नाही पाहिजे का माझा आज उपोषण आहे का लागलं का पंचशीलामध्ये उपोषण आहे, माहीत नाही राहिलं, बार बार चिंतन नाही केलं तरच पंचशील घेतो आपण. म्हणजे कुठेतरी चित्त भटकलं, कोणत्या तरी विषयात गुंतलं, दुसरीकडे गेलं, बाहेर गेलं, तेव्हा आपलं ध्यान जाग्यावर राहत नाही. म्हणून निपुणता पाहिजे, याचा निरंतर अभ्यास पाहिजे. अभ्यास की निरंतरता ही सफलता की चाबी है. अभ्यास, निरंतर अभ्यास केला तर एक ना एक दिवस आपण सफलता प्राप्त करतोच. सफल नाही होणार असं नाही आहे. सफलता निश्चित होईल, प्राप्त होईल. म्हणून आपल्याला पहिले शीलावर आरूढ व्हावं लागते. म्हणून आता एक एक शील आपण तपासत जाऊया. कशा प्रकारे पालन करायचं, नाही पालन केलं तर काय त्याचं नुकसान होते, कशा प्रकारे हानी होते. आज आपण शीलाचा विषय पुढे नेऊया. तर पहिलं शील काय आहे? पहिलं शील पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. दूसरा शील है अदीन नादाना वेरमणि सिक्खापदं समादया. अदीन ना दाना, न दाना नाही. जेव्हा आपण अदीन दाना म्हणतो तेव्हा सरळ म्हणतो की मी चोरी करतो, त्याचा अर्थच होते की मी चोरी करतो. न मधला आणि ना मधला फरक, अर्थ बदलतो. अदिन्न दाना म्हणल्याबरोबर सरळ अर्थ निघते मी चोरी करतो. आणि जास्तीत जास्त लोक बेहोशीमुळे, योग्य प्रकारे शीलाला समजून न घेतल्यामुळे किंवा वाचन बरोबर न केल्यामुळे, शब्दानुशब्द पुस्तकातला पाहून न म्हणल्यामुळे, पाठांतर योग्य न झाल्यामुळे, बाकीचे लोक पाठ करते जसे गलत गलत पठन करतात, गलत गलत म्हणतात, दुसराही त्याच्या मागे तसाच म्हणतो. कारण तो दुसऱ्याने दिलेलं अन्न खात आहे, स्वतःच्या मेहनतीचं खात नाही आहे. त्याच्यामुळे तो काय करतो? त्याच्या मागे मागे म्हणतो, त्याच्यामुळे आपली हानी करतो, आपलंही गलत होते. त्याच्यामुळे परफेक्ट आपण होत नाही की चूक काढू शकत नाही दुसऱ्याची, इथे गलत आहे. कारण आपण योग्य जर पठन केलं तर आपल्याला माहीत राहते हां हा व्यक्ती कुठेतरी चुकत आहे, बरोबर चूक कळते. मग आपल्याला सत्यता त्याची आणि त्याचं जे बल माहीत पडते, आपल्याला त्याचा लाभ होते. तर या प्रकारे दुसरं शील मी चोरी करणार नाही. तिसरं कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादया. आता यामध्ये काही कर्मामध्ये कोणते मोडतात? एकूण 10 पाप कर्म आहे, ते कायेने होणारे किती? आता 10 पाप कर्म आहे, त्यामध्ये कायेने होणारे किती, वाणीने होणारे किती आणि मनाने होणारे किती? कायेने कोणते कोणते पाप कर्म होतात? कुणाला माहित आहे इकडे?
कायचे पाप कर्म माहित नाही का? काय काय होतात? कायचे पाप कर्म माहित नाही तुम्हाला? हा, आताच सांगितलं मी, 3 पाप कर्म कशाने होतात? हत्या मनाने होते की शरीराने होते? हा, तुमचं मन जाऊन मर्डर करते का? शस्त्र खुपसते का? कोण कोण खुपसते शस्त्र? मी विचारलं कायेने होणारे 3 पाप कोणते? मग आता पुन्हा सांगायची गरज नाही की हत्या जाऊन खुपसते, शरीर जाऊन खुपसते म्हणून सांगायची काही गरज आहे का? सरळ विचारलं कायेने होणारे पाप कर्म कोणते? 3 पाप कर्म आहे, हिंसा, चोरी आणि व्यभिचार. हे कशाने होतात? कायेने होतात 3 पाप कर्म. याला कायिक कर्म म्हणतात का? कायिक अकुशल कर्म. वची कर्म. आता वाचेने होणारे किती पाप कर्म आहे? वाणीने होणारे, वाणीने किती पाप कर्म होतात? तुम्ही सांगा, वाणीने किती पाप कर्म होतात? म्हणजे इतके दिवस झाले, तुम्ही इतके वर्ष झाले, दिवस नाही वर्ष झाले शील घेता, तर कधी असं विचार नाही केला का की मी शील घेत आहे, माझ्या कायेनं कोणतं पाप कर्म होते, वाचेनं कोणते पाप कर्म होणार, काय मनाने कोणते पाप कर्म होणार, मी संयम कुठे ठेवू, ब्रेक कुठे लावू? असा कधी इतक्या वर्षात तुम्ही विचार नाही केला का शीलाबद्दल? विचारच नाही केला बद्दल. मग तुम्ही पालन काय केलं आतापर्यंत इतक्या वर्षात? भिक्षू तर भरपूर येऊन गेले, भिक्खू काही कमी नाही आले, इथून भरपूर भिक्षू तुम्हाला शिकवून गेले. मग आतापर्यंत तुम्ही शिकले तरी काय? जे जीवन जगण्याचं सूत्र आहे, तुमच्या जीवन जगण्याचं आहे, तुमच्या सुखाचं सूत्र आहे, तुमच्या परिवाराच्या सुखाचं सूत्र आहे, ते जर तुम्हाला इतक्या वर्षात कळू शकलं नाही तर खरंच तुम्ही जीवन जगले कोणतं हा विचार येतो. मग कोणतं जीवन जगले विचार येते का नाही? वाणीने होणारे पाप कर्म आहे 4. किती? 4. कोणकोणते आहे? मूसा वादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. पिसुनाय वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. फरुसाय वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि. संपफलापा वेरमणी सिक्खापदं समादियामि. वाणीने होणारे 4 पाप कर्म. खोटं बोलणे 1, चहाडी चुगली कशाने करत असतो आपण? वाणीनेच करतो ना. चहाडी चुगली करणे. 2, कटू कठोर कशाने बोलतो? वाणीनेच बोलतो. कटू कठोर बोलणे हे 3. आणि व्यर्थची बडबड कशाने करतो? वाणीनेच करतो. हे जे पाप कर्म कशाने घडले? वाणीचे 4 पाप कर्म. आता मनामध्ये 3 पाप कर्म उत्पन्न होतात. मनाचे 3 पाप, कायेचे किती? 3, वाणीचे 4 आणि मनाचे 3. किती झाले एकूण टोटल? 10 अकुशल कर्म. आता मनामध्ये 3 पाप कर्म उत्पन्न होतात, ते कोणते? आतावरी तेच सांगितलं मी. कुशल मूल, अकुशल मूल सांगितले ना. कुशल मूल काय आहे, अकुशल मूल काय आहे?
अकुशलाचं मूळ काय आहे मगाशी सांगितलं मी. काय मनात उत्पन्न होते? हा, मनामध्ये उत्पन्न होते लोभ, द्वेष आणि मोह. हे लोभ, द्वेष, मोह हे काय आहे? अकुशल मूल, अकुशल उत्पन्न होण्याचं मूळ कारण आहे. लोभ, द्वेष आणि मोह. किती पाप झाले? 10 पाप कर्म झाले. कोणते? कायिक, वाचिक आणि मानसिक. कायेने होणारे 3, वाणीने होणारे 4 आणि मनाने होणारे 3. आता कायेचे पाप कर्म 3 कोणते सांगता येईल ना? आता तर सांगता येईल. पोपटासारखे बोलले पाहिजे. मला मुके लोक आवडतच नाही. गुंगे बहिऱ्याले धर्म सांगण्यात फायदा नाही आहे. असे लाह्यासारखे फुटले पाहिजे, तड 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 तड. असे लोक आवडतात. चुकलं तरी चालेल, एकदा चुकणार, दोनदा चुकणार, परंतु लक्षात राहणार. तोंडातून शब्दच नाही निघणार तुमच्या. तर असं वाटते की मी कोण्या बहिऱ्या लोकांना सांगत आहो, गुंग्या लोकांना सांगत आहो, असं होईल ना. म्हणून बोललं पाहिजे, वाचा फुटली पाहिजे. मुक्यांना वाचा फोडली ना बाबासाहेबांनी. मग एवढा मोठं तुम्ही वाघींचं दूध पित आहे तरी गुरगुर करायला पाहत नाही. हां, मग का बाहेर जाऊन काय म्या अशाच करा? काय फायदा? गुरगुर केलं पाहिजे, बोललं पाहिजे काहीतरी. तर या प्रकारे कोणते आहे? कायिक कर्म 3, सरळ सांगा. हिंसा, चोरी, व्यभिचार, सरळ सरळ. कायेने होणारे 3 पाप कर्म, वाणीने होणारे 4 पाप कर्म कोणते? हा, खोटे बोलणे, चुगली करणे, कटू बोलणे, दुसऱ्याचं मन दुखेल असं किंवा कठोर बोलणे आणि व्यर्थाची बडबड करणे. आणि मनात उत्पन्न होणारे 3 पाप? लोभ, द्वेष आणि मोह. या प्रकारे 10 हे काय आहे? अकुशल कर्म. आता आपण पहिलं शील पाहूया. पहिलं शील काय आहे? पहिलं शील पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी आहे. प्राण्याची हिंसा करणे काय आहे? पाप आहे ना पाप. याचे परिणाम कसे येते मग? दुःखदायी येणार की सुखदायी येणार? दुःखदायी येणार. तर या प्रकारे आपण परिणाम पाहूया कसे येते. भगवान बुद्धांनी हा उपदेश, ही देशना वेळूवनामध्ये केलेली आहे. इद सोचती. भगवान बुद्धांनी ही जे देशना केलेली आहे कोणत्या गाथेवरून? धम्मपदातली 15 नंबरची गाथा आहे. त्यावर उद्देशून पानातिपातावर आपण पाहूया की पापाचं कर्माचं फळ काय येते. तर भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. इद सोचती पीच सोचती पापकारी उभयथ सोचती सो सोचती सो विहयती दिस्वा कम्म किलीठमत्तनोती. भगवान बुद्धांनी ही गाथा कुठे म्हटली? राजगृहामध्ये, वेळूवनात. कुणी दिलं ते वेळूवन दान? भगवान बुद्धाला. कोणत्या राजाने? बिंबिसार राजाने भगवान बुद्धाला वेळूवन दान केलं. त्या वेळूवनामध्ये भगवान बुद्ध वास्तव्याला असताना ही देशना त्या ठिकाणी केलेली आहे.
भगवान बुद्ध साधनेकरिता त्या वेळूवनामध्ये असताना चुंद सुकरिक नावाच्या पुरुषाला उद्देशून हा उपदेश केला. कोणाला? चुंद सुकरिक. लक्षात असलं पाहिजे. नाव लक्षात आलं की तुम्हाला पुरी कहाणी लक्षात येईल. फक्त नाव माहीत पाहिजे आणि स्थळ माहीत पाहिजे. भगवान बुद्धांनी कोणत्या ठिकाणावर कुणाला उद्देशून हा उपदेश केला एवढं लक्षात राहिलं ना तुम्हाला. पूर्ण एखादी शब्द जरी कोणत्या प्रवचनामध्ये भिक्षूंनी काढला प्रवचन करताना तरी तुम्हाला पूर्ण कहाणी तुमच्या डोक्यामध्ये येऊन जाते, लक्षात येते. तर त्या चुंद सुकरिक नावाच्या पुरुषाला उद्देशून हा उपदेश केला. चुंद सुकरिक. सुकर म्हणजे डुकर, डुकर पालणारा. चुंद नावाचा व्यक्ती होता, तो डुकर पोसत होता. त्याचं नाव होतं चुंद सुकरिक. सुकरिक. तो त्याने त्या राजगृहामध्ये त्या जेतवनाच्या बाजूला असताना 55 वर्षापर्यंत डुकराची हत्या केली. 55 वर्षापर्यंत त्यानं डुकराचा व्यापार करून हत्या केली. त्या 55 वर्षापर्यंत डुकराची हत्या करून खात होता व विकत होता व आपली उपजीविका चालवत होता. एकदा डुकरांची कमतरता भासू लागली तेव्हा तो गाडीमध्ये तांदूळ भरून 1 पायली किंवा 2 पायली धानाच्या बदल्यात डुकराचे पिलू विकत घेत होता. लहानपणी पाहिलं का तुम्ही? खेड्यावर बैलबंडी यायची आणि त्याच्यामध्ये पुरे डुकरं बांधलेले भरून राहायचे. विकत घेऊन जायचे तांदूळ देऊ देऊ. लहानपणी आम्ही बघितलं. पूर्ण एकावर एक पाय बांधून त्या बैलबंडीमध्ये भरले का ते बोंबलत जायचे रस्त्याने. या प्रकारे डुकरांची जेव्हा कमतरता भासली तेव्हा त्याने धान देणं सुरू केलं गावामध्ये. आणि पायली 2 पायल्याची 4 पायल्याची 1 पायली राहायची तेव्हा. त्यावेळेस तांदूळ भरून 1 पायली किंवा 2 पायली धानाच्या बदल्यात डुकरांचे पिलू विकत घेऊन गाडीमध्ये टाकून घरी वापस येऊन घरामागे त्याचा वाडगा होता डुकरांना बंद करून ठेवण्याचा. तो वाडगा बनवून त्या ठिकाणी त्याला घेरा करून तिथे त्यांच्याकरिता खाद्यसामुग्री बनवून अनेक प्रकारचे झाडांची पाने किंवा शरीर मळ विष्ठा खाऊन मोठे झालेले डुकरामधून ज्या डुकराला तो मारू इच्छितो त्या डुकराला कापण्याच्या स्थळावर नेऊन तो काय करायचा? त्या डुकरांना लहान लहान पिल्यांना पानगिन्या टाकून त्या ठिकाणी ठेवायचा. बाजूला नाला असेल, गंदगी असेल, तो विष्ठा खाऊन लहानाचे मोठे व्हायचे. नंतर ते मोठा झाल्यानंतर त्या व्यक्तीला ज्या डुकराला त्याला कापायचा आहे त्या डुकराला तो कापण्याच्या स्थळावर घेऊन जायचा. तिथे नेऊन त्याला खुट्याला बांधायचा. बांधून त्याच्या शरीराच्या मांसाला बेताने मारायचा. बेत बघितला? त्याच्यामध्ये त्याचे तारा असतात जर्मनचे आणि वरून प्लास्टिकचं कोटिंग असते. लंबा 3 फुटाचा बेत असते, 3 ते 4 फुटाचा. पाहिला का? एकच मारला पूर्ण वळच्या वळ 1 बोटाचा वळ येते पाठीवर. तर हा त्या बेताने डुकरांना इतका मारायचा की सुजवून टाकायचा. त्या डुकरांना मारून मारून सुजवून टाकायचा. जेव्हा त्याचे मांस जाडे व्हायचे, सुजून पूर्ण जाड मांस यायचे, तेव्हा त्या डुकराचे तोंड खोलून तोंडात बांबूची नळी टाकायची, पोकळवाली. ते नळी टाकून नळीमध्ये एका भांड्यामध्ये नळीद्वारे एका भांड्यामध्ये घेतलेलं उकळतं पाणी, पूर्ण उकळी आले ते पाणी भांड्यामध्ये उकळतं पाणी भरून त्या नळकांड्याने डुकराच्या तोंडामध्ये टाकायचं. उकळलेलं पूर्ण उकळी आली.
डुकराच्या तोंडाद्वारे पोटात टाकायचा, ते उकळते पाणी त्याच्या पोटात जाऊन पोटातील जमा झालेल्या मळाला त्याच्या गुदाद्वारे बाहेर काढायचं. नंतर त्याला त्या गरम पाण्यामुळे हागी लागायची आणि हागीमुळे तो पूर्ण त्याचा जो मळ आहे पोटातला बाहेर फेकायचा. पोटात थोडा मळ असेल तोपर्यंत तो उकळते पाणी वारंवार पाजायचा. जेव्हा पूर्णपणे पोट स्वच्छ झाल्यावर उर्वरित उकळते पाणी त्या डुकराच्या अंगावर टाकायचं. पहिले तर बेताने मारलं, त्याला सुजवून टाकलं, नंतर त्याच्या पोटामध्ये उकळतं पाणी टाकलं, त्यानंतर उरलेलं पाणी पुन्हा त्याच्या अंगावर टाकलं. किती वेदना, किती महाभयानक पाप. यामुळे त्याच्या शरीरावरील कडक काळे केस नरम होत होते. त्यानंतर तो ते केस चिमट्याने एक एक करून उपटत होता. ते केस पूर्ण त्याचे उपटून टाकायचा. या प्रकारे तो वरील चमडे पूर्णपणे साफ करीत होता. पूर्ण जोपर्यंत स्वच्छ होत नाही, एक केस ठेवत नव्हता. मग त्याची चमडी कशी दिसणार? लाल लाल दिसत्यासारखी. त्यानंतर तो धारदार तलवारीने, त्या शस्त्राने धारदार तलवारीने त्या डुकराची मान कापत होता. त्यावेळी सांडणाऱ्या रक्ताला एका वेगळ्या पात्रामध्ये ठेवायचा. त्याच्या मांसाला रक्तात मिसळून अग्नीत पकवून परिवारासोबत बसून खात होता. त्या रक्तामध्ये ते भाजलेलं मांस भिजवून त्या परिवारासोबत तो बसून खात होता आणि वाचलेले मांस बाजारात विकत होता, विकायला घेऊन जात होता. या प्रकारे तो रोज या प्रकारचं जीवन जगत होता. त्याची दिनचर्या या प्रकारची होती. त्या चुंद सुकरीक आपल्या जीवनाचे 55 वर्ष त्याने या अशा प्रकारच्या कर्मामध्ये, व्यवसायामध्ये घालवले. त्या कालावधीत इतक्या लांब समयापर्यंत बुद्ध विहाराच्या बाजूलाच राहत होता. कुठे राहत होता? बुद्ध विहाराच्या बाजूलाच राहत होता. कोणतं विहार? वेळुवन, जिथे वेळवांचं भरपूर वन होतं. ते दाट, घनदाट होतं, मनोरम्य होतं. तलाव, पुष्करणी, फुलं, सुंदर होतं. राजाने आपल्या मनोरंजनासाठी ठेवलेलं ते वेळुवन भगवान बुद्धाला दान दिलं होतं. त्या वेळुवनाच्या बाजूलाच तो राहिला. किती वर्ष? 55 वर्ष विहाराच्या बाजूला राहिला. विहाराच्या बाजूलाच राहत असताना कोणत्याही एकाही दिवशी एक मूठभर फुलं दान करून बुद्ध पूजा केली नाही. बुद्धाची एक फूल किंवा मूठभर फुलं घेऊन बुद्धाची पूजा कधीही त्याने केली नाही. एक वाटीभर भात किंवा असे कोणत्याही अल्प वस्तूने कधीही दान दिले नाही. एक भगवान बुद्धाला एक वाटी भात सुद्धा कधी एवढ्या वर्षात दान दिला नाही. या प्रकारे अल्प वस्तू सुद्धा, छोट्यातली छोटी वस्तू सुद्धा त्याने कधीही दान दिली नाही. इतक्या वयानंतर, इतकं वय झालं त्याचं, 55 वर्ष भगवान बुद्धाच्या बाजूला राहिला. एवढं वय झाल्यानंतरही मग त्याचं शरीर साथ देणार का? एवढं वय झाल्यावर शरीर काय होईल? दुर्बल होणार. इतक्या वयानंतर त्याचे शरीर बिमारीने ग्रसित झाले.
55 वर्ष तिथे राहिला तर तो किती वयाचा असेल? 60-70. कारण 55 वर्षापासून तिथे राहत आहे. समजदार झाला तेव्हापासून किंवा बालपण गेलं असेल तर तेवढ्या वयापर्यंत तिथे राहिला, तर वयस्क झाल्यामुळे बिमारीने ग्रसित झाला. सांगण्यासाठी तर तो जिवंत दिसत होता, पाहण्यासाठी सांगण्यासाठी तर जिवंत आहे असं म्हणता येईल, पण रोगाची प्रबलता वाढल्यामुळे नरका समान दुःख भोगत होता, भयानक दुःख. आता त्याला त्याच्या कर्माचे फळ कसे येणार? त्याने जे जे केलेलं आहे ते त्याच्यासोबत घडणार. म्हणून रोगाची प्रबलता वाढल्यामुळे नरका समान दुःख भोगत होता. हे नरका समान भयंकर दुःख असे होते की त्याला 100 योजन दुरून बघणाऱ्याची नजर फाटेल. 100 योजन दुरून बघणाऱ्याची नजर फाटेल अशा प्रकारे. म्हणून म्हटले आहे, प्रज्वलित अग्नीने तप्त होऊन सगळीकडे 100 योजनपर्यंत पसरलेल्या अवीची नरकभूमी पाहणाऱ्यांना सुद्धा नेहमी त्रस्त करीत असते. जी नरकभूमी आहे ते अग्नीनं प्रज्वलित आहे. आणि हा नरकाची भूमी आहे तरी कुठे? तिथेच आहे, राजगृहातच आहे, जिथे भिक्षू लोकांनी संगीती भरवली पहिली सप्तवर्ण गुफेमध्ये. त्याच्या मागच्या साईडला आहे नरक. तिथे कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये उकळतं पाणी येते. तिथे उकळतं पाणी बाजूला येते बाहेर. कुंडामध्ये आंघोळ करायला लोक जातात. तर भगवान बुद्ध म्हणतात, जमिनीच्या अंदर जे पाणी उकळते एकदम, तो काय आहे? नरक आहे. तिथे कोणी जाऊ शकत नाही. तिथे जाणारे जन्म होणारे प्राणी, त्याच्या अवतीभवती राहणारे, त्यांच्या अंगावर ते पाणी पडते. नरकात जन्म झाला त्याला म्हणतात अवीची नरक. अग्नीने भरलेला राहते पुरा. काही काही देशामध्ये पूर्ण चारही बाजूने अशा लावाच्या लावा फेकते. तो काय आहे? नरक. तिथे उभं नाही राहता येत आपल्याला, चटके झोंबतात, पुरा जमिनीतून लावा बाहेर निघते. या प्रकारे अवीची नरकभूमी पाहणाऱ्यांना सुद्धा नेहमी त्रस्त करीत असते. नरकभूमीमध्ये राहणारे लोक जर याच्याकडे पाहिल ना तरी म्हणे, बापरे काय लाल झाला हा अग्नी समान आणि काय बिमार. तेव्हा या नरका समान अग्नीची प्रखरता नागसेन भंतेंनी मिलिंद प्रश्नात सांगितलेली आहे. नागसेन स्थविरांनी या नरकाग्नीचा प्रखरता या उपमाद्वारा सांगितल्या गेलेली आहे. कदाचित या नरकाग्नीमध्ये पडलेला उंच महाला इतकी लांब रुंद दगडशिला पण एका क्षणातच नष्ट होते. कसा असते तो नरक? तिथे सांगितलं गेलेला आहे मिलिंद प्रश्नात की एखाद्या मोठ्या बिल्डिंग एवढी महाल जो राहतो तेवढी जर उंच दगडाची शिला, दगडाचा पाटी खाली जर पडली, क्षणात पिघलून जाणार त्या अग्नीमध्ये. इतका भयानक अग्नी असतो नरक. अशा ठिकाणी आपला जन्म होते कर्मानुसार. जिथे हा नरक आहे चटके झोपणारा, अशा ठिकाणी आपला जन्म होते कर्मानुसार. रोजचे चटके बसते आपल्या शरीरात रोज. त्याला म्हणतात नरका समान अग्नीच्या बाजूला जन्म झाला, म्हणजे नरकातच झाला कर्मानुसार. एका क्षणातच नष्ट होते, पण स्वकर्म विपाकामुळे त्यामध्ये पडलेला एखादा पापी पुरुष त्यामध्ये तोपर्यंत तपत राहतो जोपर्यंत त्याच्या कर्माचा विपाक पूर्ण होत नाही. कधीपर्यंत आपल्याला जीवन मिळते तिथलं? जोपर्यंत आपण केलेल्या पाप कर्माचं फळ परिपक्व होत नाही तोपर्यंत आपल्या अंगाला रोजच्या रोज चटके झोंबणार. तिथून दुसरीकडे जाऊच शकत नाही आपण.
त्याच्या अवतीभोवतीच आपलं वास्तव्य राहते. जसे मातेच्या गर्भात पडून असलेल्या बालक 10 महिन्यापर्यंत गर्भरूपात पाचकाग्नी जवळ राहत असते, म्हणून आपला जन्म सुद्धा कुठे होते? आईच्या उदरामध्ये काय आहे? नरक आहे. पाचकाग्नी ती जेव्हा भोजन करते तेव्हा कोण पचवते? जठराग्नी आहे ना. पाचकाग्नी भयानक गरम येते आणि मग असं रोजचे चटके झोमते आपल्याला अंदरच्या अंदर. काय करणार? कोणाला सांगू शकत नाही आणि मायले सांगू शकत नाही आई मला चटके झोमते, कारण ती खाल्लं नाही तर तेही जगणार नाही. पाचकाग्नीच्या बाजूला आपला जन्म राहते, ते सुद्धा एका नरका समानच आहे. पाचकाग्नी जवळ राहत असताना त्याला कोणतीच हानी होत नाही, पण गर्भामध्ये असताना त्याला कोणतीही हानी होत नाही. आणि इथे मात्र बाहेर पाप कर्माची तीव्रता जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम भयानक येतो. त्या शुकरिकाला तो रोग झाल्यामुळे, त्या कर्मामुळे त्याला, शुक्रक्रियाला काय झाला? एक रोग झाला आणि त्या रोगाच्या कर्मामुळे रोग झाला. त्याचा आकार, शरीराची अवस्था पण अशी झाली, त्याच्या शरीराची अवस्था पण तशीच झाली. तो घरी डुकराचा आवाज काढीत. डुकराला मारल्यावर जसा तो डुकर ओरडायचा, डुकराला तो वर उचलून पटकायचा तेव्हा डुकर ओरडायचा. डुकराच्या अंगावर पाणी टाकायचा, उकळतं त्याच्या तोंडात टाकायचा तेव्हा तो डुकर ओरडायचा. त्याचे जेव्हा केस खिचायचा, काढायचा तेव्हा तो लाल पडायचा, तेव्हा तो डुकर ओरडायचा. आणि कापताना सुद्धा ओरडायचा. अशाच प्रकारे तो सुद्धा डुकरासारखा ओरडू लागला. डुकराचा तो घरी आवाज काढीत गुडघ्याच्या सहाय्याने शरीराला ओढत होता. डुक्कर सुद्धा लाचार होता की तो गडबडा लोळत होता, घुटण्याच्या बळावर चालण्याचे प्रयत्न करत होता, परंतु तो चालू शकत नव्हता. अशी अवस्था याला आली की तो आपल्या गुडघ्याच्या भरोशावर तो रांगत होता, चालत होता, शरीराला ओढत होता, आजूबाजूच्या मागच्या पुढच्या वस्तूंना लागत होता. तो वस्तूंना तोडून फोडून टाकत होता, कारण त्याच्या शरीराची इतकी आग होत होती. ते अंगार झाल्यामुळे तो वस्तू त्याच्या आजूबाजूला घरातल्या असलेल्या तोडफोड करत होता. अशा परिस्थितीत त्याच्या परिवारातील लोक त्याला घट्ट धरून त्याचे तोंड दाबून बंद करीत होते. बोंबलू नको, तोंड धरलं का दाबलं. डुकराचा कसा तोंड निघत होता आवाज, तर आवाज निघते म्हणून हा पाणी टाकायचा पुन्हा. असाच याच्या तोंडातून आवाज निघाला की घरचे लोक धावत यायचे आणि पक्का तोंड धरून दाबायचं की आवाजच नको काढू, बंद कर आवाज. कर्माचे फळ असे असतात. तोंड दाबून बंद करीत होते. पण कर्मविपाक अशी वस्तू आहे त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. तो डुकराच्या आवाजात ओरडत तो घरामध्ये इकडे तिकडे फिरत होता. हळूहळू त्याचे ओरडणे इतके वाढले की आपल्या आजूबाजूला 7 घराच्या अंतरावर राहणाऱ्या शेजाऱ्याचे पण आपल्या घरामध्ये राहणे, रात्रीला झोपणे कठीण झाले होते. 7 घरं, 4ही बाजूला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेला 4ही बाजूला 7 घरापर्यंत त्याचा ओरडण्याचा आवाज जात होता आणि तोही डुकराचाच आवाज काढून ओरडत होता. त्या लोकांचं राहणं कठीण झालं होतं. घराच्या बाहेर निघल्यावर मृत्यूची भीती दाखविल्यानंतर पण तो ऐकला नाही. तर घरातील लोकांनी त्याला घरातील एका रूममध्ये असे बंद केले की तो बाहेर निघूच शकणार नाही. घरातल्या लोकांनी काय केलं, अशा जाग्यावर सळाकी हे ते लावून बंद केलं आणि बाहेरून ताले लावून दुसरीकडे निघून गेले. आणि त्या रूम बाहेर एक चौकीदार ठेवला की तो पुन्हा बाहेर निघण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. शेवटी तो सुकरीक
विवश होऊन घरातच दुःख भोगत इकडे तिकडे पडत राहून या प्रकारे तो 7 दिवसापर्यंत दुःख भोगत राहिला. 7 दिवसापर्यंत डुकरासारखा ओरडला आणि भांडे कुंडे फेक फाक करून टोंगळ्याच्या भरोशावर चालून आपल्या शरीराला खिचू लागला, आदरापट करू लागला आणि 7 दिवसपर्यंत त्याने भयानक मरणांतिक वेदना दुःख भोगलं. तो 7 दिवसापर्यंत दुःख भोगत राहिला. 8व्या दिवशी त्याला मरण आले. 8व्या दिवशी मेला व स्वकर्म विपाकामुळे अविची नरकात जन्माला आला. नंतर त्याचा जन्म कुठे झाला? अविची नरकात झाला. भयानक. या अविची महानरकाचे विशेष वर्णन देवदूत सुत्तामध्ये केलेले आहे. आता आपल्याला नरक जर जाण्याचं असेल अविची, देवदूत सुत्त वाचावा लागेल. देवदूत सुत्त येणार आहे, वेळ आहे का? मध्यम निकायामध्ये देवदूत सुत्त दिलेला आहे, त्यामध्ये लिहून आहे. त्याच्या घराच्या दारासमोरून निघताना भिक्खू लोक जेव्हा त्याच्या आवाजाला ऐकून त्यांना वाटायचं जणू डुक्करच ओरडत आहे. बनते लोक जेव्हा चारिकेला जायचे त्याच्या दाराच्या समोरून, तेव्हा बनते लोकांना असा सत्याचा भास होत होता की याच्या घरी डुकरच ओरडत आहे. इतका डुकरासारखा आवाज काढून तो ओरडत होता. डुक्करच ओरडत आहे असे समजून विहारात जाऊन भगवंताच्या समोर बसून असे बोलू लागले, बनते, चुंद सुखरिकाच्या घराचे द्वार बंद आहे आणि आज 7 दिवसापासून रोज मारल्या जाणाऱ्या डुकरांचा केविलवाने ओरडणे क्रंदन ऐकायला येत होता. असे वाटते की त्या घरी आज शुभ चांगले कार्य होणार आहे. आवाज बंद झाला. ओरडणे ऐकायला येत होते पण आता आवाज ऐकायला येत नाही. याचा अर्थ त्यांच्या घरात काहीतरी चांगलं कार्य घडणार आहे असं भिक्षू लोक बुद्धाला सांगत आहे. भन्ते, इतक्या डुकरांची हत्या करणाऱ्याच्या मनात कधीच मैत्री भावना नाही आली. भगवान बुद्धाला भिक्षू लोक विचारते की काय माणूस आहे, एवढे मोठे डुकर इतके वर्ष मारले तरी त्याच्या मनामध्ये थोडीशी मैत्री उत्पन्न न होणे किती विचित्र बाब आहे. भिक्षू लोक भगवान बुद्धाला विचारतात. कधीच त्याच्या मनामध्ये मैत्री उत्पन्न झाली नाही. इतका निर्दयी व कठोर मनाचा मनुष्य आम्ही यापूर्वी कधीच बघितला नाही. तुम्ही बघितला का? भिक्षू लोक म्हणतात असा इतका निर्दयी व्यक्ती कधीही बघितला नाही. कठोर मनाचा मनुष्य आम्ही यापूर्वी कधीच बघितलेला नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, तो 7 दिवसापासून कोणताच त्याने डुक्कर मारलेला नव्हता. 7 दिवस त्याने कोणताही डुक्कर मारलेला नाही. परंतु त्याच्या कर्माचा विपाक त्याच्या समोरच आला आणि त्याला जिवंतपणी इथेच अविची महानरकात भोगल्या जाणाऱ्या दुःख भोगावे लागले. जे दुःख मरणानंतर अविची नरकात भोगल्या जाते ते दुःख त्या व्यक्तीला जिवंतपणी भोगायला आले. म्हणजे नरक नंतरचा आहे नाही आहे तो नंतर आपण काय पाहिला नाही, पण जिवंतपणी जर नरक पाहायचा असेल या प्रकारच्या वेदना भोगणाऱ्याला पाहून समजून जायचं की हा अविची नरकातला व्यक्ती वेदना भोगत आहे. जिवंत असताना अविची नरकाच्या वेदना भोगत आहे असं समजून जावे. नरक जिवंत असताना आपल्याला नरक पाहायचा असेल तर हातपाय घासणारे, रडत भुकत मरणारे, हागीने उलट्याने मरणारे, खूप एकदम बेहाल होणारे ते आहे नरक गतीचे मरण. इथलं या प्रकारे दुःख भोगतात. आणि महानरकात जन्मला भिक्षूंनी विचारले, म्हणते या लोकांमध्ये असे कर्म करून पुढे असेच नरका समान
कार्य करण्यायोग्य ठिकाणी उत्पन्न झाला. भगवान म्हणाले हो, तिथेच उत्पन्न झालं. भिक्षू लोकांनी विचारलं की एवढं मोठं त्यानं पाप कर्म केलं तर तिथे उत्पन्न झाला का? हो. भगवान बुद्ध म्हणतात हो भिक्खूंनो, प्रमत्त पापी प्रमादी जरी तो गृहस्थ असला किंवा संन्यासी, या लोकी असो की परलोकी, दोन्हीही ठिकाणी नरक गतीलाच प्राप्त होतो. इहलोकी असो चाहे परलोकी असो, गृहस्थ असो चाहे संन्यासी असो, तो या पाप कर्मामुळे नरक गतीला प्राप्त होतो असे म्हणत भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली. कोणती? हिद सोचती पेच्च सोचती पापकारी उभयत्त सोचती सो सोचती सो विहयती दिस्वा कम्म किलिठ्ठ मत्तनो. याचा अर्थ या प्रकारे बुद्धाने सांगितला की नाना प्रकारचे पाप कर्म करणारा पुरुष, मी कोणतेही पुण्यकर्म केले नाही, मी जीवनभर पाप कर्मच करीत होतो, या प्रकारे मरते समयी इथे तो विचार करतो. इद्ध सोचती पेच्च सोचती, इथे विचार करतो, मरणानंतरही तो तसाच विचार करतो. पेच्च सोचती पापकारी उभयत्त सोचती, या उभ्या जीवनामध्ये पाप कर्माबद्दल सोचतो, मी पापच केले पुण्य केलेच नाही, या प्रकारे. सो सोचती सो विहयती, या प्रकारे सोचत असतो तो. पुन्हा तो त्याच्या विपाक कर्मफळाच्या विषयामध्ये मरणानंतर परलोकात गेल्यावर चिंतन करत असतो. परलोकात गेल्यावर आहे तेच चिंतन की मानव असताना मी पुण्यकर्म करायला पाहिजे होते, पण मी नुसतं काय केलं, पापही पाप केलं. परलोकात गेल्यानंतर चिंतन करतो आहे. त्याच्या कर्मविपाक विषयाचे चिंतन या प्रकारे तो दोन्ही ठिकाणी चिंतन करतो. इहलोकी सुखी नाही आणि परलोकी पण सुखी नाही. यामुळे तो चुंद सुकरी जिवंत असताना चिंतन करीत होता. त्या कर्मामुळे, कोणत्या कर्मामुळे? त्याने केलेल्या पाप कर्मामुळे चिंतन करत होता आणि त्याचा परिणाम त्याला या प्रकारे आला. तर प्राण्याची हत्या केल्याने काय होतो परिणाम? आला लक्षात? या प्रकारे. म्हणून काही लोकांना, हत्या करणाऱ्या लोकांना या गोष्टी